राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुख्यमंत्री म्हणून सुरुवातच भारतीय जनता पार्टीमुळे झाल्याचा दावा भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। त्यामुळे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा एकदा दावे प्रतिदावे होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यापासून ते ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या निशाण्यावर असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालं। आता तर अजित पवार यांनीच भाजपसोबत जाणं सुद्धा शरद पवार यांना पटलेलं नाही। मात्र पवार यांच्या या भाजप द्वेषाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। झी मराठीवरच्या अवधूत गुप्ते यांच्या गुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी शरद पवार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं। 40 लोक घेऊन बाहेर पडले, आम्ही विरोधी पक्षात होतो, भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत आले आणि सरकार स्थापन केलं पुलोदचं। पवार साहेबांची मुख्यमंत्री म्हणून सुरुवातच भारतीय जनता पार्टीमुळे झाली। पवार साहेब मुख्यमंत्री झाले, स्वकर्तृत्वामुळे झाले, जनतेच्या आशीर्वादामुळे झाले। राज्यामध्ये एकामागून एक होणारे राजकीय भूकंप आणि त्यात नेत्यांच्या विधानांमुळे मतदार संभ्रमात सापडलेत। आता फडणवीस यांच्या नव्या दाव्यामुळे पुन्हा एकदा फडणवीस आणि पवार यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये एकामागून एक राजकीय भूकंप होत आहेत। अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणखीन एका भूकंपाची जोरदार चर्चा आहे। या सगळ्या चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्याकडून एक मोठा गौप्यस्फोट होणार असल्याचा दावा करण्यात येतोय। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे। ही मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी प्रसारित होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेल्या नवीन पॉडकास्टच्या माध्यमातून ही मुलाखत प्रसारित करण्यात येईल। या मुलाखतीचा टीझर समोर आलाय। राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे या मुलाखतीत त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट, अजित पवार यांचा शपथविधी, महाविकास आघाडीचं भवितव्य तसंच काँग्रेससोबत जात इंडिया या आघाडीत घेतलेला सहभाग या सगळ्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गेल्या 3 दिवसांपासून मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। हा दौरा आटोपून मुंबईकडे परतत असताना सिन्नरच्या जवळ मनसैनिकांनी टोल नाक्याची तोडफोड केली। या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। समृद्धी महामार्गावरून अमित ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता। यावेळी समृद्धी मार्गावरील सिन्नर जवळच्या टोल नाक्यावर त्यांना अडवण्यात आलं। फास्टॅगवरून काहीतरी गोंधळ झाल्यानं अमित ठाकरे यांचा ताफा टोल नाक्यावर थांबवण्यात आला। यानंतर अमित ठाकरे हे टोल नाक्यावरून निघून गेले। मात्र मनसेचे नाशिकचे शहराध्यक्ष दिलीप दातीर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांना रोखल्याच्या रागातून टोल नाक्याची तोडफोड केली। जवळपास 7 ते 8 कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांची तोडफोड केल्याचं समोर आलं। यानंतर हे कार्यकर्ते टोल नाक्यावरून निघून गेले। नेत्याच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांचा राग अनावर झाल्याची प्रतिक्रिया मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे। आपल्या नेत्याप्रती आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना वेगळ्या असतात, तर त्या भावनांचा सुद्धा आदर इतरांनी पण केला पाहिजे। मी साहेबांमुळे 65 टोल नाके बंद झाले, माझ्यामुळे अजून एक ॲड झाला। काही दिवसांपूर्वी मनसे टोल नाक्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं, तर समृद्धी टोल नाक्यावर तोडफोड झाल्याची ही पहिलीच घटना आहे। मुंबईमध्ये आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येक सर्वसामान्याचं स्वप्न असतं। हे स्वप्न कदाचित पूर्ण होऊ शकतं, पण मुंबईतल्या घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सर्वसामान्यांच्या आवाक्यात ते नसतं। मुंबई मंडळाच्या सोडतीत आता तुम्ही नव्यानं अर्ज करू शकता आणि त्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। कारण म्हाडाच्या कोकण मंडळाकडून घरांसाठी पुन्हा एकदा सोडत काढण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4017 घरांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे। विशेष म्हणजे गणेशोत्सवात ही सोडत काढण्यात येईल। गणेशोत्सवाच्या पहिल्या आठवड्यापासूनच या सोडतीच्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात होईल। या सोडतीमध्ये कोकण महामंडळातील विरार, बोळिंज, डोंबिवली, बाळकुम, खोणी एवढंच नाही तर शिरढोण, गोठेघर इथल्या घरांचा सुद्धा समावेश करण्यात आलाय। डोंबिवलीमधील जवळपास 600 घरं आणि मागच्या सोडतीमधील शिल्लक असलेल्या घरांसाठी सुद्धा ही सोडत असणार आहे। घरांच्या सोडतीसाठी येत्या 8 दिवसात जाहिरात प्रसिद्ध होईल असं सांगण्यात येत आहे। तर या घरांच्या किमती 20 ते 40 लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे। गेल्या सोडतीतील 4654 घरांपैकी फक्त 2131 घरं विकली गेली होती। याचा आर्थिक फटका मंडळाला बसला होता। म्हणूनच आता ही घरं विकण्यासाठी पुन्हा एकदा सोडत काढण्याचा महत्त्वाचा निर्णय मंडळानं घेतलाय। इकडे रायगडच्या खालापूर इथल्या इरशाळवाडी दरड कोसळण्याची घटना ताजी आहे। सलग 4थ्या दिवशी इरशाळवाडीमध्ये मदत आणि बचाव कार्य राबवण्यात आलं। इरशाळवाडीतील पुढचं मदत आणि बचाव कार्य या संदर्भात उदय सामंत यांनी संध्याकाळी एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली।
इरशाळवाडी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला तर अजूनही 57 जण बेपत्ता आहेत। या दुर्घटनेत आतापर्यंत 144 जणांना सुखरूपपणे वाचवण्यात आलं। आता इरशाळवाडीत सुरू असलेलं शोधकार्य सोमवारपासून थांबवण्यात येणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दलचा निर्णय घेतलाय। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली। मृतदेह कुजत असल्यानं ही शोधमोहीम थांबवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं। जी शोध मोहीम होती ती थांबवली। आज उद्यापासून ते थांबवण्यात आलेली आहे, कारण जिल्हाधिकाऱ्याने ते जाहीर केले सगळ्या लोकांशी चर्चा करून। दरड दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांना धीर देऊन त्यांना मानसोपचार तज्ज्ञांच्याकडून मार्गदर्शन केलं जात आहे। पावसामुळे दरडी कोसळण्याची शक्यता असल्यानं इतरांना इरशाळवाडीत येण्यास मनाई करण्यात आली आहे। स्थानिक प्रशासनाच्याकडून इरशाळवाडीत कलम 144 लागू करण्यात आला आहे। इरशाळवाडी इथे दरड दुर्घटनेमध्ये जिवंत माणसंच नव्हे तर नाती सुद्धा गाडली गेली। अनेक मुलं पोरकी झाली आणि पोरकी झालेली मुलं त्यांच्या आई वडिलांची अद्यापही वाट पाहत आहेत। त्यांच्या मनातले प्रश्न तुम्हा आम्हाला सगळ्यांना सुन्न करतात। इरशाळगडाच्या सानिध्यात जगणारी इरशाळवाडी दरडीमुळे नष्ट झाली। घरच नव्हे तर अनेक नाती सुद्धा इथे गाडली गेली आहेत। ज्या वाडीतल्या घरात आई वडिलांच्या सोबत राहिलो तेच घर आणि आई वडील राधिका पारधीच्या डोळ्यासमोर येतात। या राधिकाचं दुःख मोठं आहे, कारण तिच्यावर 2 लहानग्या बहिणींची जबाबदारी सुद्धा आली आहे। जबाबदारीमुळे 12 वर्षांची राधिका आता जणू काही 10 वर्ष मोठी झाल्यासारखी झाली आहे। 2 बहिणी आई वडिलांची वाट पाहतायत। तुला आई बाबा मिळतील असं तुला वाटतं? भेटायला पाहिजे? भेटायला पाहिजे, पण ते माहित नाही भेटतील का नाही। दरड दुर्घटनेमुळे वाडीतल्या रहिवाशांची व्यवस्था मढाळ पंचायतन मंदिरात करण्यात आली आहे। पोरक्या झालेल्या मुलांना तात्पुरता निवारा मिळाला आहे, मात्र त्यांना मानसिक आधार मिळणं सुद्धा गरजेचं आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली। काही भागात तर अतिवृष्टी झाली आणि आता हवामान विभागानं पुढच्या 5 दिवसांसाठी अलर्ट जारी केलाय। कोकणातील रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढचे 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। वर्ध्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। निम्न वर्धा धरणाचे 25 दरवाजे उघडण्यात आले आहेत। निम्न वर्धा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं वर्धा आणि यशोदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। इकडे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा दमदार पाऊस पडतोय, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत असल्यानं जिल्हा प्रशासन सुद्धा सतर्क आहे। तिकडे कोकणाप्रमाणेच विदर्भात सुद्धा पावसानं हाहाकार माजवलाय। मुसळधार पाऊस आणि पुरामुळे विदर्भात प्रचंड असं नुकसान झालंय। अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून शेतपिकं उद्ध्वस्त झाली आहेत। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील अकोली आणि बावनबीर या गावात 3 तासांच्या पावसानं अक्षरशः विध्वंस झालाय। मजबूत पूल आणि डीपी वाहून गेलाय। खांब पत्त्यासारखे कोलमडून पडले आहेत। बावनबीर गावच्या 70 वर्षीय अनाथ आजीबाई लक्ष्मीबाई गजबे केदार नदीच्या किनाऱ्यावर झोपडीत राहत होत्या, पण पाण्याचा जोर इतका भयंकर होता की त्यांचा तुटका फुटका संसार सुद्धा वाहून गेला। जे साहेब माझं गेलो ते मला वस्तू द्या बापा, मला पोटाला भाकर द्या। पावसाच्या फटक्यानं झालेलं पिकाचं नुकसान तर मोजण्याच्या पलीकडे गेलंय। घरांची पडझड सरकारी मदतीवर भरून निघू शकते, मात्र ज्यांची जमीनच खरडून गेली त्या शेतकऱ्यांचं काय? त्यांच्या तर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय। पाऊस म्हणजे असा आला की पूर्ण खरून गेलं शेत। एवढा पाऊस आम्ही कधी पाहिला नाही। या संदर्भात आपल्या स्टँडिंग ऑर्डर असतात, जिथे नुकसान होतं तिथे आपण पंचनामा करत असतो। पंचनामे झाल्यानंतर पूरग्रस्तांना मदत मिळेल आणि काही अंशी नुकसान सुद्धा भरून निघेल। मात्र 2 दिवस झालेला हा पाऊस आणि पुराचं रौद्र रूप पूरग्रस्तांच्या मनातून लवकर निघणं अवघड आहे। तिकडे यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्यामुळे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। यवतमाळ आणि महागावला पाऊस आणि पुराचा जबरदस्त तडाखा बसला। या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दुपारपर्यंत 12 तासांच्या वर मुसळधार पाऊस कोसळला। या पावसामुळे महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली। हेलिकॉप्टर आणि एनडीआरएफच्या मदतीनं 110 जणांचं रेस्क्यू करण्यात आलं। या पुरात 6 महिन्यांच्या चिमुकलीपासून 80 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंतचा समावेश होता। अतिवृष्टी आणि पुरामुळे 280 जणांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं। सुमारे 5000 ग्रामस्थांची व्यवस्था निवारागृहात करण्यात आली आहे। या पुरामुळे शेतजमीन खरडून गेल्यानं बळीराजा संकटात
संकटात सापडलाय. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून आढावा बैठक घेतली. यावेळी पूरग्रस्तांना मदतीचं आश्वासन देण्यात आलं. राज्य सरकारनं तातडीनं मदतीचा हात द्यावा अशी मागणी पूरग्रस्तांकडून करण्यात येते. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस कोसळत आहे. यामुळे हाहाकार उडालाय. किनवट आणि माहूर या 2 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीच्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय. माहूरमध्ये तर गेल्या 24 तासात 200 मिलीमीटर पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला होता. या पुरामुळे अनेक मार्गांवरची वाहतूक बंद पडली. मात्र आता पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे पैनगंगा नदीला आलेला पूर सुद्धा ओसरलाय. धानोडा ते माहूर या दरम्यानची वाहतूक पूर्ववत झाली आहे. माहूर तालुक्यात याआधी इतका पाऊस एका दिवशी कधीच झाला नव्हता. त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या शेतजमिनी खरडून गेलेत. शेतात पाणी साचल्यानं पिकांचंही मोठं नुकसान झालंय. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नांदेडमधल्या देगलूर मुखेड या तालुक्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पालकमंत्री गिरीश महाजन यावेळेला चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आणखीन 4 दिवस नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. त्यामुळे सध्या पूर ओसरला असला तरी पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांच्या मनात या पुरानं धडकी भरली आहे. इकडे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात पावसाचं धुमशान सुरूच आहे. जोरदार पावसामुळे कोल्हापुरातील नदी नाले ओसंडून वाहू लागले. कोल्हापुरातील पंचगंगा नदी 38 फुटांवरून वाहते. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे. पंचगंगेच्या पातळीत वाढ होऊ लागल्यानं प्रशासनानं आता अलर्ट जारी केलाय. पंचगंगेचा घाट इथे पाणी पात्राबाहेर पडल्यानं आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झालंय. महापालिकेच्या वतीनं कोल्हापुरातल्या नागरिकांना स्थलांतरित करायला सुरुवात झाली आहे. 100 लोकसंख्या असू शकते. आज रोजी जास्तीत जास्त आतापर्यंत 32 शिफ्ट झालेले आहेत. जिल्ह्यातले 82 पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली गेले असून गगनबावडा मार्गे कोकणाचा संपर्क देखील तुटलाय. ज्या मार्गावर आणि बंधाऱ्यावर पाणी आलंय ते सगळे मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. कोल्हापुरातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं 6 राज्य मार्ग तर 16 जिल्हा मार्ग बंद करण्यात आले आहेत. हे मार्ग बंद झाल्यानं 25 ठिकाणं प्रभावित झाली आहेत. संभाव्य पूरपरिस्थिती पाहता NDRF सज्ज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था दयनीय आहे. काही शाळा तर नको म्हणावेत इतक्या वाईट आहेत. राधानगरी तालुक्यातल्या चक्रदेववाडीतल्या शाळेचा हा व्हिडिओ पहा. कोल्हापूरच्या चक्रेश्वर वाडीतली शाळा कौलारू आणि जुन्या बांधणीची आहे. या शाळेचं छत कमकुवत झालंय. शाळेच्या छतावरील बरीचशी कौलं गायब झालेत. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर छताला गळती लागते. पावसाचं पाणी थेट विद्यार्थ्यांच्या अंगावर पडतं. त्यामुळे वर्गात छत्री उघडूनच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात. तसंच गळतीमुळे वर्गात सुद्धा पाणीच पाणी जमा होतं. त्यातच शाळेचं हे छत कधीही कोसळण्याची भीती सुद्धा व्यक्त होते. त्यामुळे जीव मुठीत घेऊन शिकण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे. शाळेत सगळीकडे पाणीच पाणी असल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. शाळेची ही दयनीय परिस्थिती पाहून पालकांकडून संताप व्यक्त होतोय. शाळेसाठी नवीन इमारत तयार करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. इकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि नरसिंहवाडी दत्त मंदिरात यंदा पहिला दक्षिण द्वार सोहळा पार पडला. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यामध्ये श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात दुपारी 1 वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. दक्षिणद्वार सोहळ्यानंतर दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान श्रींची मूर्ती दर्शनासाठी श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली. मंदिरात दत्त महाराज यांच्या पादुकांच्या जवळ महापुराचं पाणी पोहोचल्यानंतर हा दक्षिणद्वार सोहळा संपन्न होतो. मागच्या वर्षी साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यातच दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला होता. यावेळी मात्र पावसाचं पाणी काहीसं उशिरानं आल्यामुळे आतापर्यंत दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला नव्हता. दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाल्यानंतर अधिक मास आणि रविवार असल्यानं हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. इकडे कोकणात सुद्धा पावसाचं धुमशान सुरू आहे. रत्नागिरी, संगमेश्वरसह तळ कोकणात जोरदार पाऊस आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नदीची पातळी इशारा आणि धोका पातळीच्या दरम्यान आहे. सध्या जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी 6.55 मीटर इतकी आहे. तर जगबुडी नदीची इशारा पातळी 5 मीटर आणि धोक्याची पातळी 7 मीटर इतकी आहे. तिकडे संगमेश्वरमध्ये सुद्धा पावसाचा कहर सुरूच आहे. गड नदीला सुद्धा पूर आलाय. गड नदीचं पाणी संगमेश्वरच्या मागजनच्या बाजारपेठेत शिरलं. यामुळे इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून शेतीला सुद्धा पाण्याचा मोठा फटका बसलाय.
तळ कोकणातही पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नदी नाल्यांना पूर आलाय. कणकवलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. गड आणि जाणवली नद्यांना मोठा पूर आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस असताना दिल्लीमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. आता अखिल भारतीय मराठा महासंघानं थेट देशाची राजधानी नवी दिल्लीत आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढण्याची चिन्ह आहेत. राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाची लढाई लढत आहे. 50% सीमा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी केंद्र सरकारनं घटनेत बदल करावा अशी मागणी मराठा समाजाकडून केली जाते. याच मागणीसाठी महाराष्ट्रातील अनेक मराठा कार्यकर्ते दिल्लीला निघाले आहेत. महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेसनं 30 कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले. 25 जुलैला दिल्लीच्या जंतर मंतरवर मराठा समाजाचे कार्यकर्ते आंदोलन करतील. ही मर्यादा वाढवा यासाठी आम्ही उद्या केंद्र सरकारचं लक्ष वेधणार आहोत. मोर्चे झाले, 58 मोर्चे झाले, मूक मोर्चे झाले. आता शांतिदूत प्रमाणे न जाता अगदी हक्कानं लढाईने असं उतरायचं आहे आणि आमचा हक्क मिळवायचा आहे. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं यासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या पुणे हायवेवर रास्ता रोको करण्यात आला. कायगाव टोका इथल्या काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं. पाकिस्तानची सीमा हैदर आणि भारताचा सचिन मीना यांची लव्ह स्टोरी सध्या खूपच चर्चेत आहे. सीमा आणि सचिन यांची नुकतीच UP ATSनं चौकशी केली. आता हीच सीमा भारतीय नागरिकत्व मिळावं अशी मागणी करते. पाकिस्तानातून बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या सीमा हैदरनं आता राष्ट्रपतींच्याकडे दयेची याचिका दाखल केली आहे. सचिन सोबत लग्न केलं असून माझं त्याच्यावर खरंच प्रेम आहे असं सीमानं या दयेच्या याचिकेत म्हटलंय. भारताची सून असून हिंदू धर्म स्वीकारला असल्याचंही तिनं यात नमूद केलंय. त्यामुळे भारताचं नागरिकत्व देण्यात यावं अशी मागणी सीमा हैदर हिनं दयेच्या याचिकेच्या माध्यमातून केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता अक्षय कुमार यांच्यासारखे विदेशी नागरिक भारतात राहू शकतात, मग मी का नाही असा प्रश्न सीमा हैदर आणि तिच्या वकिलांनी केलाय. तसंच ग्रेटर नोएडामध्ये राहण्याची परवानगी मिळावी अशी मागणी सुद्धा सीमा हैदरनं या याचिकेच्या माध्यमातून केली आहे. तिकडे बॅडमिंटनमध्ये भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. या जोडीनं आता कोरियन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. या जोडीचं या वर्षातलं हे 3रं जेतेपद आहे. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीनं कोरियन ओपन स्पर्धेवर नाव कोरलंय. भारतीय जोडीनं इंडोनेशियाच्या 1 नंबर जोडीचा फायनलमध्ये पराभव केला. कोरिया ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी 17-21, 21-13 आणि 21-14 अशा सरळ 3 सेटमध्ये विजय मिळवला. बॅडमिंटनच्या जगातील अग्रमानांकित फजल अल्फियान आणि मोहम्मद रियान या जोडीला हरवत भारतीय जोडीने पुरुष दुहेरीमध्ये कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन किताब जिंकला. इंडोनेशियाच्या जोडीनं पहिल्या सेटमध्ये 17-21 असा विजय मिळवला होता. मात्र चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी जोरदार पुनरागमन केलं. दोघांनी पुढील दोन्ही सेट जिंकत विजय मिळवला. या विजयानंतर चिराग आणि सात्विक यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. गंगनम स्टाईलनं डान्स करत चिराग सात्विकनं विजयोत्सव साजरा केला. या डान्सचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. अतिवृष्टीनं नुकसानग्रस्त झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. स्थलांतरित नागरिकांना सर्व सोयीसुविधा पुरवा असंही त्यांनी म्हटलंय. बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीच्यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करावेत आणि शासनाकडे लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.